विनोद उर्फ बबन दत्तात्रय पुसाळकर आणि त्यांचा पुतण्या नितीन गजानन पुसाळकर या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीचा वाद होता। त्यावरून दोघांमध्ये सतत खटके उडायचे। शुक्रवारी सायंकाळीही त्यांच्यात वाद झाला आणि त्याचं रूपांतर मारहाणीत झालं। पुतण्या नितीन पुसाळकर व आरोपीचा मुलगा ओमकार पुसाळकर यांनी काका विनोद याच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला, यात त्यांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी भाचा नंदकुमार पाटील याने श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नितीन पुसाळकर आणि ओमकार पुसाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मवियाच्या नेत्यांनी उरण शहरातील गांधी चौकात तोंडावर काळ्या फिती लावून आणि हातात काळा झेंडा घेऊन शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन केले। यावेळी शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता। सध्या राज्यात दिवसेंदिवस बलात्कार, महिलांची छेडछाड या घटनेत वाढ झाली आहे। या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि रेल्वे स्थानक परिसरातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी मवियाच्या नेत्यांनी हे आंदोलन केले। महिला अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने महाड तालुक्यातील चौदार तळे येथे जाणीव जागर आंदोलन करण्यात आले। भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिकेचा निषेध केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। उभाटा, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे या योजनेच्या प्रतिसादामुळे धास्तावले आहेत, त्यामुळेच त्यांनी बंदचे आवाहन केल्याचा आरोप दरेकरांनी केला। बदलापूर येथील शाळेत 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी खोपोलीमध्ये जोरदार आंदोलन करून तोंडाला काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करून खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आले। सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिणीला 1,500 रुपये देण्यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। बदलापूर येथील आदर्श शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला, याचा निषेध देशभर होत आहे। त्यानिमित्ताने महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, पण उच्च न्यायालयाने बंद करण्यास मंचाव केल्यानं चौकमध्ये व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून मूक निषेध नोंदवला। चौक ग्रामस्थ, व्यापारी यांनी या बंदला समर्थन दिलं होतं, त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। उच्च न्यायालयाने बंद करण्यास मंचाव केला, तरीही चौक येथील व्यापारी, ग्रामस्थ यांनी स्वयंस्फूर्तीने दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली होती। बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी हा राज्यस्तरीय बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही काळे झेंडे हातात घेऊन काळी पट्टी बांधून आंदोलन करणार असल्याचं सांगितलं। त्याप्रमाणे नागोठण्यात शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर शेठ जैन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। हा निषेध पोलीस खात्यापर्यंत आणि सरकारपर्यंत नक्कीच पोहोचेल असा विश्वास किशोर शेठ जैन यांनी व्यक्त केला। पनवेल तालुक्यातील वळवली, टेंबोडे, आदई, नेवाळी गावांमध्ये विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत असल्याने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सरोदे, उपकार्यकारी अभियंता बैकर यांची शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी भेट घेऊन विजेच्या समस्यांची जाणीव करून दिली। सतत खंडित वीज पुरवठ्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। याबाबत शिवसेना पनवेल तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी पुढाकार घेऊन नवीन पनवेलमधून मुख्य लाईन या गावांना जोडून द्यावी याबाबत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले। पेण तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुलात संपन्न झाली। युवा नेते तथा समाजसेवक रुपेशदादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात झाली। स्पर्धा आयोजक अरुण डोंगरे, दिवेकर सर, अक्षर विद्यालय हमरापूर क्रीडा शिक्षक यांनी या स्पर्धा उत्तम रीतीने पार पाडल्या। या स्पर्धेमध्ये प्रायव्हेट हायस्कूल पेण क्रीडा शिक्षक SM वळवी, सुयोग मोकळ, JK म्हात्रे, वाशी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते। स्पर्धेत प्रायव्हेट हायस्कूल, सरोजिनी स्कूल, KSS स्कूल, अक्षर विद्या मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल या शाळांनी सहभाग घेतला होता। शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी देखील दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरतं मर्यादित असणार आहे। या स्पर्धेत यंदा अलिबागमध्ये प्रथमच महिला गोविंदा पथकासाठी दहीहंडी स्पर्धा ठेवली आहे। या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला 51,111 रुपये आणि चषक देण्यात येणार आहे। तसेच 4 थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला 5,000 रुपये आणि 5 थरांची सलामी देणाऱ्या पथकाला 11,000 रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे।
पेण नगर परिषद हद्दीतील विविध अनधिकृत कामांकडे लक्ष वेधण्यासाठी रवींद्रनाथ पाटील यांनी उपविभागीय कार्यालय पेण यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पेणमधील सागर सोसायटीत गटाराचे बांधकाम करताना अंडरग्राऊंड केबल व पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेली आहे. याचा विचार न करता केवळ अतिक्रमणाला अभय देण्याकरता गटाराचे कामकाज करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच सागर सोसायटीतील काही फ्लॅटधारकांनी अतिक्रमण केलं आहे, त्याचे मोजमाप होऊन ते काढण्यात यावे अशी मागणी रवींद्रनाथ पाटील यांनी केली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.